आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बहे सर्वसेवा सोसायटीचा बॅनर बॉम्ब, थकीत शेतकऱ्यांच्या नावाच्या प्रसिद्धीने ग्रामीण राजकारण तापले, शेतकरी आक्रमक। वाळवा तालुक्यातील बहे येथील बहुचर्चित बहे सर्वसेवा सोसायटीने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचे फलक, बॅनर थेट गावात लावून एकच खळबळ उडवून दिली आहे। सोसायटीच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचल्याची तीव्र भावना व्यक्त होत असून ग्रामीण राजकारणात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून शेतकरी वर्गातून या बॅनरबाजीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। आम्ही सोसायटीचे सभासद आहोत। आर्थिक परिस्थितीमुळे कर्ज थकले असले तरी जाहीरपणे नावे प्रसिद्ध करणे हे योग्य नाही। यामुळे आमची मानहानी झाली आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली। काही शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी कायदेशीर मार्ग असताना सोसायटीने हा अवमानजनक मार्ग का निवडला, असा थेट सवाल केला आहे। या घटनेनंतर शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी सोसायटीच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे। एका बाजूला राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे दावे करते आणि दुसरीकडे सत्ताधारी गटाच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या संस्था शेतकऱ्यांची अशी जाहीर मानहानी करत आहेत, हे पूर्णपणे अमानवीय आहे। सरकारने याची तातडीने दखल घेऊन संबंधित सोसायटीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी ऑफिसकडे केली होती। यावर अधिकाऱ्यांनी संबंधित सोसायटीला बॅनर काढण्यासाठी लेखी पत्र पाठवले होते, मात्र त्या संस्थेने अद्याप बॅनर काढलेले नाहीत। यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून 2 दिवसात बॅनर काढले नाहीत तर या सोसायटीवर मानहानी व अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। ते नेमके काय म्हणाले ते पाहू। बऱ्याच वर्षापासून या संस्था चांगली आहे, जवळजवळ 125 वर्ष झालं ही संस्था स्थापन झालेली आहे। स्वातंत्र्याच्या आधीची संस्था आहे, सहकारी संस्था चांगल्या उद्देशाने स्थापन झाली आहे। विना सरकार नाही उद्धार हा संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, हे त्यांना आम्ही समजून सांगितलं। आणि हे जे डिजिटल लावलंय हे अत्यंत चुकीचं बेकायदेशीरपणे आहे, त्यांना विनंती केली तरी सुद्धा हिने हे लावलेलं आहे। म्हणून आम्ही DDR कडनं त्यांची मान्यता नाही असं सांगितलं। AR कडनं त्यांना पत्र रूपात तिने दिलेलं आहे, 6 तारखेला दिलेलं आहे, तरी सुद्धा हिने हे काढलेलं नाही। आमची मानहानी झाली, आमची नुकसान झालं, आम्हाला मानसिक दृष्ट्या आम्ही विकलांग झालो, आर्थिक दृष्ट्या झालेलोच आहे, मानसिक दृष्ट्या सुद्धा आम्हाला हिने त्रास दिलेला आहे। आम्ही आत्महत्या करावी असं यांचं धोरण आहे, पण आम्ही आता आत्महत्या करणार नाही तर आम्ही यांना ओढून मारू। नजीकच्या काळात जसं शेजारच्या देशात झालं असं होण्याची शक्यता आहे। तुम्ही मनमानी कारभार करू नका म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, पण ही डिजिटल काढा, पण अद्याप तिने काढलेलं नाही। यासाठी आमच्या सर्व सभासदांच्या वतीनं आम्ही यांच्या अब्रू नुकसानीचा दावा घालणार आहे आणि याची परवानगी आम्ही या साहेबांना मागितली की आम्हाला तुमच्या पत्रानं सुद्धा हे जर वाकत नसेल तर आम्ही ह्याच्यावर कुठला पर्याय काय करावा। तर आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला अब्रू नुकसानीचा दावा घालाय तुमची परवानगी द्या तुमच्या खात्याची, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली। या संस्थेवर एकतर प्रशासकांना नाहीतर अब्रू नुकसानीचा आम्ही दावा घालतोय त्याच्यावर, एवढंच बोलतो। सर्व सोसायटीचे मी आभार मानतो। आभार मानण्याचं कारण गेली बरेच वर्ष म्हणजे आता आम्हाला असं कळतंय असं ही सोसायटी स्थापन झालेली आहे। त्या स्थापनेमध्ये बरेच दिग्विजय चेअरमन होऊन गेले, त्या चेअरमनांचे बी इथं फोटो लावलेले आहेत बहे सोसायटीत, आणि त्यांनी आजपर्यंत असला कधी उपक्रम केला नाही। पण आजच्या काळात हा उपक्रम आम्हाला इतका हे केलाय त्यांनी की बोलायचं काम नाही। ह्या सभासदांची पाक लायकी काढली आहे तिने। काय तर थकीत कर्जाचा प्रश्न आहे सर, आम्ही मान्य करतो, तुम्हाला आम्ही कारखान्याला ऊस घालवतो, ऊसातून येणारे बिल तुम्ही कट करून घेताय आणि केलेत। आणि काय आहे शेवटी निसर्गाचं सानिध्यात, ह्या निसर्गाच्या सानिध्यात कुणाच्यात पाणी आहे कुणाच्यात काय, अर्धा एकर जमीन माझी पाण्याखाली गेली। हा या संचालक बॉडीचा एक संचालक आहे की जे 3 लिखीज आहेत, त्यांना वारंवार ही करून सगळं त्यांनी आज तागायत लिखीज काढलेलं नाहीत, त्यात माझं नुकसान झालेलं आहे। आणि तुमचा हे पावसाच्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये बरीच शेती माझी ह्याच्यात पिकामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि वैयक्तिक असं आहे की मुलींची लग्नाचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल, हे असं वागल्यानंतर येणारे पाहुणे ही सकट आमच्याकडे हे म्हणतात, तुम्ही जर असं असाल तर तुमच्या लग्नाचं कसं तुम्ही थकीत धरायचा, तुमच्याकडे पैसे नसणार, आम्ही कसं मुलांचे लग्न करायची आणि तुम्ही काय आम्हाला देणार आहे, आणि असं घडलेलं आहे। तर ह्या सभासदांनी संचालक बॉडीनं त्याचा विचार करावा
आम्हाला काय, आम्ही काय कर्ज घेतलंय तुमचं फेडणार आहे, ठेवणार नाही आम्ही. अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ताही काल परवा का आलेलं कृष्णा कारखान्याचं बिल आलं 111 रुपयाचं, ते तुम्ही कट करून, आम्ही तुम्हाला विचारालो कट केलं का काय केलं. आम्ही कर्जदार आहे, दिलंय तुम्हाला, भागावलंय, तुम्ही त्याचं हे करा. पण तुम्ही आमच्या हक्काचं तुम्ही भाग भांडवलावर कर्ज काढलं. भाग भांडवलामध्ये आम्ही बी सभासद आलो आणि त्याच्यावरती तुम्ही मग आम्ही किती भागवायचं, थकिताचं कर्ज भागवायचं, त्याच्यावर व्याजाचं कर्ज भागवायचं, आणि तुम्ही आणि त्याच्यावर आमचं कर्ज काढलंय ना, आम्हाला तुम्ही फंड नाही म्हणताय, हा कुठला न्याय आहे. तर त्याचा त्यांनी विचार करावा, अजून त्यांना सबूत देऊन दे, हा याचा सगळ्यांचा त्यांनी थकितांचा बोनस द्यावा ही विनंती करतो.